नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रती सुद्धा मंगलाची कामना करतो। काय नाव आहे तुमचं दोघांचं? आयुष्यमान उपासक आशिष भीमरावजी निकोसे व आयुष्यमती उपासिका कोमलाई निकोसे या परिवारामध्ये गृह प्रवेशाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिवारांनी या ठिकाणी भिक्खूला आमंत्रित करून भोजन दानाची दान पारमिता या परिवारांनी ती पूर्ण केलेली आहे। आज ज्येष्ठ पौर्णिमा आणि या ज्येष्ठ पौर्णिमे सगळ्यांनी खाली हात ठेवा। तर या ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा, सरळ बसायचं आहे, मी काही म्हणत आहोत ते लक्ष द्यायचं आहे। बौद्ध धम्मामध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हेच खरे आपले सण उत्सव आहे। त्या पलीकडे आपले कोणतेही सण उत्सव नाही आहे। दुसरी गोष्ट, ह्या ज्या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा आहे, तर या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला या ज्या पौर्णिमा आहेत तर ह्या बुद्धाच्या जीवनाशी संबंधित आहे, बुद्धाच्या इतिहासाशी संबंधित आहे। म्हणजे बुद्धाच्या जीवनामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा आणि पौर्णिमेचा विशेष असा संबंध आहे। जसं वैशाख पौर्णिमा आहे की वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली म्हणजे ज्ञान प्राप्त झाली, वैशाख पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण झालं, याच वैशाख पौर्णिमेला यशोधरेचा सुद्धा जन्म झाला, याच वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम आणि यशोधरेचं मंगल परिणय झालं, याच वैशाख पौर्णिमेला आनंद ज्यांनी 25 वर्ष बुद्धाची भिक्खू म्हणून सेवा केली त्या आनंदाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। बुद्धाच्या घरी जो पांढरा शुभ्र घोडा होता कंधक नावाचा, त्या कंधक घोड्याचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। त्या रथाचा रथसारथी छन्न नावाचा जो बालमित्र होता बुद्धाचा लहानपणी, त्याचा जन्मही वैशाख पौर्णिमेला झाला। आणि जो कालुदाई नावाचा पुन्हा एक लहानपणीचा बालपणीचा मित्र होता बुद्धाचा, कालुदाई, याचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। बोधिवृक्ष पिंपळाचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। अजाणीय गजराजाचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। आणि 7 सोनेरी कलशाची निर्मिती वैशाख पौर्णिमेला झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट, अवंती उज्जैनचा जो बुद्धाच्या काळामध्ये एक राजा होता, अवंती महाजनपदाचा, उज्जैनचा म्हणा किंवा महिष्मती अवंतीचा म्हणा, त्याचं नाव चंड प्रद्योत राजा, याचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। बघा, मी तुम्हाला एकूण 13 घटना सांगितलेल्या आहे। वैशाख पौर्णिमेला एकूण 13 घटना घडलेल्या आहे। आखाडी पौर्णिमेचंही महत्व आहे, तुम्हाला थोडं थोडं म्हणून सांगत आहो, मी वारंवार माझ्या प्रवचनामध्ये सांगत असतो। वैशाख पौर्णिमेला म्हणजे आखाडी पौर्णिमेला काय झालं, आखाडी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला। माहित आहे ना, गृहत्याग म्हणजे
त्यांनी ते 4 दृश्य पाहून नाही, तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं इतिहासामध्ये शिकवल्या जातं की त्यांनी ते मेलेला माणूस पाहिला, एकदा ते छन्ना सोबत आणि घोड्यावर रथावर कपिलवस्तूला फेरफटका मारायला निघाले, मग ते रथावर जात असताना त्यांना एक मयत जाताना दिसली आणि पुन्हा मग त्यांना एक म्हातारा माणूस दिसला, त्याची कमर वाकलेली दिसली, दुसरं म्हणजे एक जर्जरीत रोगानं झालेला मनुष्य दिसला आणि एक संन्याशी परिवारजक झाडामध्ये दिसला. तर हे 4 दृश्य त्यांनी पाहिले आणि तो रात्रीच्या वेळेला त्यांनी यशोधरेला झोपू दिलं, राहुल बाळालाही झोपू दिलं आणि आई वडिलांना यशोधरेला कोणालाही माहित न करता तो रात्रीला पळून गेला, आई वडिलाला कोणालाच न माहित करता हे 4 दृश्य त्यानं दिवसामध्ये सकाळी सकाळी पाहिले आणि संध्याकाळी तो निघून गेला. हे चुकीच्या पद्धतीची अंधश्रद्धा आपल्यामध्ये पेरलेली आहे. आजही तुमचा एखादा मुलगा काही तो मयत जाताना पाहत नाही, पाहतो ना मयत जाताना. आपल्या घरी जर कोणते आजी आजोबा जर वारले तर आपले मुलं पाहतात ना, जरी ते मयत पर्यंत जात नसतील तरी पण ते घरी मध्ये पाहतो. मग आज जर एखाद्या समजा आता ही या ठिकाणी मुलगी बसलेली आहे माझ्यासोबत, तर कोणीही मयत पाहिल्याच्या नंतर कोणीही घरदार सोडून जात नाही. हे ब्राह्मणांनी केलेला अपप्रचार आहे, लक्षात घ्यायचं आहे. अत्तदंड सुत्तामध्ये खूप सुंदर उदाहरण आहे की शाक्य आणि कोलियामध्ये एक नदीचं पाणी वाहत होतं. ती नदी होती रोहिणी नदी. कोणती नदी होती? धक्का नकलाव. रोहिणी नदी होती. तर त्या रोहिणी नदीचं पाणी शेती ओलण्याकरिता शाक्य राजे म्हणे आम्ही पहिल्यांदा घेतो आणि कोलिय राजे म्हणे आम्ही पहिल्यांदा घेतो, आणि असं म्हणून त्यांच्यामध्ये नेहमी काय व्हायचे? वाद व्हायचे. आणि त्याचं रूपांतर म्हणून शाक्य आणि कोलिय दोन्ही राज्यांनी असं ठरवलं की आपण आता होऊन जाऊ द्या, मग आता आपण महाभयंकर युद्ध करायचं, बरोबर आहे ना. आणि त्यावेळी सिद्धार्थ गौतम हे शाक्य संघाचे सदस्य होते. त्यांचं वय झालं होतं 20 वर्षाचं. म्हणजे बघा 20 वर्षाच्या वयामध्ये सिद्धार्थ गौतमाला म्हणजे ते बुद्ध व्हायचेच आहे ना, त्यांचं मुंडन व्हायचंच आहे, त्यांच्या अंगावर चिवर यायचं आहे, जसं मी चिवर घेऊन आलो. तर ही आधीची घटना आहे मी सांगत आहो. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने त्या युद्धाला काय दिला? नकार दिला. मी त्या युद्धामध्ये सहभागी होणार नाही. वैरानं वैर कधीही संपत नाही. युद्धानं नेहमी युद्धच वाढत असतं. आजही जगाच्या पाठीवर युद्ध आहे, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही थोडी नजर जर फिरवली, जगाच्या पाठीवर सध्याला युद्ध चालू आहे. पण युद्ध कोण्या देशात चालू आहे? आता जगाच्या पाठीवर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना, युद्ध कुठे चालू आहे? जगामध्ये युद्ध चालू आहे. पण कुठे युद्ध आहे? इराणमध्ये, बरोबर आहे ना. पण थोडी नजर जर फिरवली तर युद्ध त्या देशामध्ये चालू आहे. सध्याला युद्ध त्या देशामध्ये चालू आहे ज्या देशामध्ये बुद्ध नाही आहे, बरोबर आहे ना. इराण देशामध्ये बुद्ध आहे का? इस्रायल मध्ये बुद्ध आहे का? नाही आहे. त्या देशामध्ये युद्ध चालू आहे सध्या परिस्थितीला की ज्या देशामध्ये बुद्ध नाही, बुद्धाचं पंचशील नाही, बुद्धाचे विचार नाही. आणि आता थोडी नजर फिरवा आपण जगाच्या पटलावर की या जगाच्या पाठीवर चायना नावाचा देश आहे, बुद्धिस्ट देश आहे. जपान नावाचा देश आहे. जपान जगातली महासत्ता आहे. जगातली महासत्ता. हिरोशिमा आणि नागासाकी या 2 मोठ्या शहरावर अणुबॉम्बचा हल्ला झाला होता. तिथे साधं गवतही उगवत नव्हतं. कितीतरी वर्ष तिथल्या महिला जेव्हा प्रेग्नेंट राहत होत्या, गर्भवती राहत होत्या, तर अपंग बाळ जन्माला येत होतं. कुठली गोष्ट सांगत आहो मी तुम्हाला? त्या अणुबॉम्बचा एवढा परिणाम झाला होता त्या जपानमध्ये की त्या जमिनीवर साधे गवत सुद्धा उगवत नव्हते. एवढा त्या अणुबॉम्बचा परिणाम होता. नीट लक्ष द्या. तरी पण आणि नंतरच्याही काळामध्ये जपानला सुनामी आली आहे की नाही, तरी पण जपान ही जगातली महासत्ता आहे, टेक्नॉलॉजीचा देश आहे. कारण तिथल्या जपानच्या म्हणजे जपानचं जे संविधान आहे त्या जपानच्या संविधानामध्ये त्या जपानच्या संविधानाची सुरुवात कशाने होते माहित आहे? जपानच्या संविधानाची सुरुवात बुद्धं शरणं गच्छामी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान सम्राट अशोकाच्या
स्वप्नातील प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या 4 सूत्रीवर. म्हणजे आजचं जे भारतीय संविधान आहे ही बुद्धाचीच लोकशाही तत्व प्रणाली आहे. नीट लक्ष द्या. मग जगाच्या पाठीवर मी जे तुम्हाला सांगितलं आहे की जपान नावाचा देश असेल, चायना असेल, कोरिया असेल, व्हिएतनाम आहे, तायवान आहे, ब्रह्मदेश आहे, श्रीलंका आहे, मंगोलिया आहे, मलेशिया आहे, क्युबा आहे, लाओस आहे, थायलंड आहे, ब्रह्मदेश ज्याला म्यानमार म्हणतो आपण, तर तिबेट आहे, भूतान आहे किंवा सिंगापूर सारखे शहर, तर ही संपूर्ण शहर जगाच्या पाठीवर बुद्धिस्ट राष्ट्र आहे. आणि जगामध्ये झपाट्यानं बौद्ध धम्म वाढत आहे. आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये रशियन लोक सुद्धा बुद्ध धम्माकडे वळत आहे. लक्षात घ्या. म्हणून जगामध्ये या भारताची जी ओळख आहे ती बुद्धामुळेच आहे. या भारतातून बुद्ध जर मायनस केला तर या भारतामध्ये आहेच काय? बुद्धाशिवाय या भारतामध्ये दुसरं काहीच नाही. बुद्धामुळे, सम्राट अशोकामुळे आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या भारताची ओळख आहे जगाच्या पाठीवर. म्हणून मोदी वगैरे तिकडे बाहेर देशामध्ये जाते तर काय म्हणते? मी बुद्ध देशातून आलेलो आहो म्हणते. तो योगी, त्याचा संबंधही नाही, पण खोटे बोलतात ते. कारण बुद्धाच्या नावानं ते लोक करोडो रुपये इकडे आणतात आणि मंदिरासाठी लावतात. दुसरी गोष्ट, आताच ते अनिल अंबानीची बायको वगैरे गेली होती, ती सुद्धा काय म्हणते? आय एम बुद्धा लँड, मी बुद्ध देशातून आलेली आहे म्हणते. आणि इकून बुद्धाच्या मूर्त्या नेते. जेव्हा ती नीता अंबानी बाहेर देशामध्ये गेली तर ती अमेरिकेसारख्या देशामध्ये गेली. तिथे कुठल्या तरी प्रोग्राम होता, तिला आमंत्रित केलं होतं. माझा आवाज येत आहे तुम्हाला बरोबर? तर तिला आमंत्रित केलं होतं. कोणाला? नीता अंबानीला. तर मग ती आता ज्या कार्यक्रमामध्ये ती, आता तुम्हाला लोकभाषेमध्ये मी समजावून सांगत आहो की तिला असं वाटलं की आपण अमेरिकेला चाललो आणि तिथे काहीतरी गिफ्ट द्यायचं, काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं. तिनं विचार केला की आपण गणपतीची मूर्ती न्यायची, पण तिनं मग ते गणपतीची मूर्ती नेण्याचं तिनं टाळलं. नंतर तिनं विचार केला आपण महालक्ष्मीची मूर्ती न्यायची, कारण अमेरिका देश भिकारी आहे का नाही? तिथे वगैरे लक्ष्मी नेली तर पैशाचा पाऊस तरी पाडन बिचारी. मग तिनं तोही विचार मनातून काढून टाकला का आपल्याला हसतील बा लोक अमेरिकेत, ठीक आहे. गणपतीचा विचार मनातून काढून टाकला, ते महालक्ष्मीचा काढून टाकला. नंतर मग तिने विचार केला साईबाबाची मूर्ती न्यायची का, तिथल्या लोकांना भेट म्हणून वगैरे नेत असतो ना आपण. तर मग तिने ह्या तीनही डोक्यातून कल्पना काढून टाकल्या आणि तिनं बुद्धाची मूर्ती नेली. आता ज्या लोकांना, ज्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेला ती मूर्ती दिली ते लोकही ख्रिश्चन होते. काय होते? ख्रिश्चन धर्माला मानणारे. मग त्या लोकांनी तरी काय रे ती बुद्धाची मूर्ती घ्यायला पाहिजे. परंतु ते ख्रिश्चन जरी लोक असेल तरी त्यांना बुद्ध काय चीज आहे हे त्या ख्रिश्चन लोकांनाही माहित आहे. त्यांनी ती बुद्धाची मूर्ती स्वीकारली. आणि नीता अंबानी म्हणते मी बुद्ध देशातून आलेली आहे. पा किती खोटी बोलते. तिच्या देवघरामध्ये ती बुद्धाची काही पूजा करत नाही. तिच्या घरी गणपती बसते, कान्होबा बसते, सगळ्या महालक्ष्म्या बसते, पण किती खोटे बोलतात लोक. आणि आणखी काय म्हणते ते अमेरिकेमध्ये, मी बुद्ध देशातून आलेली आहे, खोटी बोलत आहे. आणि आम्हाला बुद्ध आहे म्हणून सांगायची लाज वाटते. सांगा आता, ज्याचा बुद्धाशी काही संबंध नाही ते बाहेर देशामध्ये जाऊन आम्ही बुद्ध देशातून आलो असं सांगतात. आणि आमच्या लोकांना आम्ही बुद्ध आहो किंवा जय भीम घ्यायची लाज वाटते. बरोबर आहे का ना? आज 135वी आपण जयंती साजरी केलेली आहे. बरोबर. म्हणून भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला, म्हणजे भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला, नेपाळमध्ये वगैरे नाही. बुद्धाच्या जन्माच्या वेळी नेपाळ नावाचा आणि भारत नावाचा देशच नव्हता. पाकिस्तान नावाचाही देश नव्हता बुद्धाच्या वेळी. आजचं जे पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, तिबेट आहे, हे देशच नव्हते बुद्धाच्या वेळी. त्यावेळी या संपूर्ण भारतही नव्हता, नेपाळही नव्हता. म्हणून आपण चुकीच्या पद्धतीने म्हणू नये बुद्धाचा जन्म नेपाळ देशामध्ये झाला. त्यावेळी नेपाळ नावाचाही देश नव्हता, पुन्हा सांगतो, आणि भारत नावाचाही देश नव्हता. या भारताला जे जुनं नाव होतं ते होतं, तिकडेच बस, काय नाव होतं त्याचं? जम्बूद्वीप. काय नाव होतं? जम्बूद्वीपाचाच एक भाग म्हणून आजचा नेपाळ होता. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. जम्बूद्वीप म्हणजे या भारताचं जुनं नाव काय होतं? जम्बूद्वीप होतं. आणि या जम्बूद्वीपाचाच एक एरिया, एक भाग म्हणजे काय होतं? आजचा नेपाळ नावाचा देश आहे. पाकिस्तान तर अलीकडे झाला.
हे सर्व तुम्हाला माहित आहे, बरोबर ना? म्हणून आज जगाच्या पाठीवर बुद्ध धम्म आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची जेव्हा दीक्षा दिली, तर त्यावेळी आपल्याला बाबासाहेबांनी काही आचारसंहिता म्हणून काही 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या. 22 प्रतिज्ञा. आणि त्या 22 प्रतिज्ञा अजूनही आमच्या लोकांना पाठ नाही. मी आताच कालच बुलढाण्यावरून आलो. बुलढाण्यावरून कमीत कमी 180च्या वर पोरं होते. हे याच्यापेक्षाही लहान लहान पोरं. हा पोरगा माझ्यासोबत आताच होता. 180 पोरं होते शाळेच्या सुट्टीमध्ये. आणि किती दिवसापासून? 15 मे पासून तर आजच्या 1 जून पर्यंत, म्हणजे एकूण 20 दिवसाचं श्रामणेर शिबिर होतं उन्हाळ्यातलं. समज तुम्हाला? कोणत्या तारखेपासून? 15 जून ते आज समाप्ती आहे त्याची 1 जून पर्यंत. तर अजून एकूण 20 दिवसाचं श्रामणेर शिबिर होतं. श्रामणेर शिबिरामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीला आपल्याकडचे जे मुलं आहेत, 10-12 वर्षाची पोरं आहे, 10-12 वर्षाच्या मुलांना, जे मोठी झाली आहेत, त्यांना आपण श्रामणेर शिबिरासाठी उन्हाळ्यामध्ये पाठवलं पाहिजे. आपण भंतेजींचे मोबाईल नंबर ठेवले पाहिजे. आपण म्हणतो मग आम्हाला माहित नाही पडत कुठे आहेत. आपण भिक्खू लोकांचे नंबर आपल्या पाशी ठेवायचे. जिथे कुठे उन्हाळ्यात शिबिर असेल, जसा आपला मुलगा खाली असेल, आपण श्रामणेर शिबिराला पाठवलं पाहिजे. लक्षात घ्या, श्रामणेर शिबिर करणं म्हणजे एक प्रकारची धम्म दीक्षाच आहे, म्हणजे बुद्ध धम्माची दीक्षाच घेणं आहे. लक्षात घ्या. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये म्हणजे 180 पोरं होते. आणि त्यातही आम्ही बुलढाण्याला एक जलम म्हणून रेल्वे स्टेशन आहे, जिथं जलमला बाबासाहेब आले होते रेल्वे स्टेशनला. तर जलम ते पातुर्डा असं आम्ही 5 दिवस पायी चाललो या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये. लक्षात घ्या, हाही मुलगा माझ्या सोबत होता. म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना संस्कार शिकवले पाहिजे. हे पोर आहे, त्याला खाली बसता बरं. तर बुद्ध धम्माचे संस्कार शिकवणं खूप काळाची गरज आहे. मी जाता म्हणून तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगेन आणि थांबेन. तर आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे. कोणती पौर्णिमा? ज्येष्ठ पौर्णिमा आहे. तर ज्येष्ठ पौर्णिमेला आजच्या दिवसाला तपस्सू आणि भल्लिक ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाला पिंपळाच्या झाडाखाली, आता मला सांगा, आज ज्या ठिकाणी महाबोधी महाविहार बोधगयाला उभा आहे, बरोबर आहे ना? तर हे महाबोधी महाविहार जे बोधगयाला उभा आहे निरंजना नदीच्या काठी, आजही आहे ते, आहे का नाही? तर मला सांगा बरं, ज्यावेळी सिद्धार्थ गौतम त्या निरंजना नदीच्या काठी, तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल इथं बसलेल्या सगळ्या बायांना, आज जे बोधगयेचं महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे आणि आपल्याला आनंद वाटतो, बरोबर आहे ना? तर हे बोधगया महाबोधी महाविहार ख्रिश्चनांचे जे चर्च आहे का नाही, ख्रिश्चनांच्या चर्च, या ख्रिश्चन लोकांच्या चर्च, जगातल्या कुठल्याही चर्च असू द्या, चर्च नाही का ख्रिश्चन धर्माच्या, जगातल्या कुठल्याही चर्च ह्या ख्रिश्चन लोकांच्याच कब्जामध्ये आहे का नाही? ख्रिश्चन लोकच आहे ना त्या चर्चमध्ये. आणि जगातले कुठलीही मुस्लिम लोक पहा, त्याच्या मस्जिदी किंवा त्याचे जे गिरजाघर राहतात, मस्जिदी, तिथे पुजारी म्हणून कोण आहे? मुस्लिम लोकच आहे. या भारतामध्ये जेवढे काही गुरुद्वारा आहे, तर त्या गुरुद्वारावर कोण राहतात? शीख लोकच राहतात ना. म्हणजे गुरुद्वारावर कोण राहतात? शीख लोकच राहतात. मस्जिदीमध्ये कोण राहतात? मुस्लिम लोकच राहतात. चर्च मध्ये कोणाची सत्ता आहे? त्याचीच सत्ता आहे, बरोबर आहे ना? आणि हिंदूंचे मंदिर असून ते हिंदूंचे, त्यांचे कब्जे आहे, बरोबर ना? पण महाबोधी महाविहार, त्याच्यावर कोणाची सत्ता असायला पाहिजे? बौद्ध भिक्षूंचेच असायला पाहिजे ना. म्हणजे बौद्धांचं विहार बौद्धांच्याच कब्जामध्ये असलं पाहिजे. जर मुसलमानांच्या मस्जिदी मुसलमानांच्या कब्जात आहे, ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये ख्रिश्चनांच्याच कब्जात आहे, बरोबर आहे? शिखांचे गुरुद्वारा शिखांच्याच कब्जामध्ये आहे, तर बौद्धांचं महाविहार कोणाच्या कब्जात असायला पाहिजे? बौद्धांच्याच असायला पाहिजे. पण कोणाचा कब्जा आहे तिथं? ब्राह्मणाचा आहे. तुम्हाला हसा येते, साधी गोष्ट आहे का? आज ते जगातील लोक तिथे येतात महाबोधी महाविहार बोधगयाला, आणि त्याच्यावर तिथे ब्राह्मण बसलेला आहे दानपेटी घेऊन. आज त्या महाबोधी महाविहारामध्ये शंकरजीची शिवलिंग बसवलेली आहे. अलीकडेच तिथे रामाची लक्ष्मणाची मूर्ती बसवलेली आहे. बुद्धाच्या बाजूला गणपतीची मूर्ती बसवलेली आहे, बरोबर आहे का नाही? ज्या ठिकाणी बुद्ध आहे त्या ठिकाणी बुद्ध, आणि बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे म्हणते. मग बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, तर आजपर्यंत भारतातल्या कुठल्याही हिंदू बांधवानं आणि ब्राह्मणानं एकतरी बुद्धाचं विहार बांधलं का? बांधलं का? अजिबात बांधलं नाही ना. मग बुद्ध जर विष्णूचा 9वा अवतार आहे,
तर मग त्या ज्या ठिकाणी राम मंदिराच्या ठिकाणी कोरोनामध्ये राम मंदिराच्या ठिकाणी जेव्हा खोदकाम झालं तर त्या ठिकाणी बुद्ध मूर्त्या निघाल्या, बुद्ध विहाराचे खांब निघाले, बरोबर आहे का नाही? आणि बुद्ध विहाराचे चक्र निघाले, सगळं बुद्ध विहाराचं स्ट्रक्चर निघालं. मग बुद्ध जर विष्णूचा अवतार आहे तर मग तिथं बुद्धाचंच विहार पाहिजे नव्हतं, आहे का नाही? मग बुद्ध राज्य का नको? तुम्ही म्हणता ना बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे ना, रामही विष्णूचा 9वा अवतार आहे म्हणते, बरोबर आहे ना? मग तुम्हाला रामाचंच मंदिर का उभं केलं, बुद्धाचं का केलं नाही? तुम्हाला बुद्ध राज्य का नाही पाहिजे, रामराज्यच का पाहिजे, बरोबर आहे का नाही? बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही, हे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेला नागपूरला आणि चंद्रपूरला धम्म दीक्षा देतेवेळी सांगितलं. 22 प्रतिज्ञेमध्ये काय सांगितलं? बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही. मग बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे तर ओबीसी लोकांनी, एसटी लोकांनी पूजा करायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? अनेक ओबीसी लोक म्हणतात आमच्याच विष्णूचा 9वा अवतार आहे बुद्ध, आमच्याच विष्णूचा 9वा अवतार आहे. आमच्या गावाला एक बाई होती देशमुख आई, तर ती म्हणे तुमचा बुद्ध का नाही म्हणे गौतम बुद्ध. नीट आहे का मला काय म्हणायचं आहे? तुमचा जो गौतम बुद्ध आहे ना म्हणे तो आमच्या विष्णूचा 9वा अवतार आहे म्हणे. तुम्ही मला विष्णूचा अवतार तर रामही आहे, विष्णूचा अवतार कृष्ण आहे, विष्णूचा अवतार कल्की आहे, परशुराम आहे, वामन आहे, नरसिंह आहे. मग या विष्णूचे अवतार असलेल्या पूर्णच अवताराची तुम्ही देवघरात पूजा करता, त्याचे फोटो ठेवता, मूर्त्या ठेवता. मग बुद्ध विष्णूचा अवतार आहे म्हणतात तुम्ही 9वा, मग बुद्धाची पूजा का करत नाही? तुमच्या घरी बुद्धाचा फोटो आणि बुद्धाची मूर्ती तुमच्या देवघरात का दिसत नाही? तर ही सगळी बदमाशी ब्राह्मणाची आहे. ब्राह्मणांनी फक्त हा भारतातच प्रचार केला. तुम्ही थायलंडला जा, म्हणजे जे बौद्ध राष्ट्र आहे का नाही जगाच्या पाठीवर, थायलंड आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे, ब्रह्मदेश आहे, जपान आहे, कोरिया आहे, मलेशिया आहे, मंगोलिया आहे. तर त्या देशामध्ये जा तुम्ही, कल्पना म्हणून. आता त्या देशामध्ये जा, कुठले देश मी सांगितले तुम्हाला, चायना, जपान, ब्रह्मदेश, थायलंड. तर या बौद्ध राष्ट्रात तिथं फक्त बुद्धच आहे, सगळे बुद्धालाच मानणारे लोक आहे. मग त्या देशामध्ये जायचं आणि तिथल्या लोकांना विचारायचं, थायलंडच्या बौद्ध लोकांना, जपानच्या बौद्ध लोकांना, ब्रह्मदेशच्या बौद्ध लोकांना, नीट लक्ष द्या मला काय सांगायचं आहे. तर तिथल्या लोकांना विचारायचं काय म्हणा तुमच्या देशातला बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे का म्हणा, असं विचारायचं त्यांना. काय जी म्हणा आमच्या भारतामध्ये सगळे ओबीसी लोक, एसटी लोक, सगळे लोक म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. तर काय तुमच्या देशातला बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे का जी, असं म्हणायचं. कोणाला? ब्रह्मदेशातल्या लोकाला, श्रीलंकेच्या लोकाला, थायलंडच्या बौद्ध लोकात. ते काय म्हणतील? ते म्हणतील आम्हाला माहीतच नाही कोण विष्णू आहेत आणि काय अवतार आहेत, कारण तिथं काय आहे, फक्त बुद्ध आहे. बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे हा खोटा प्रचार ब्राह्मणांनी भारतात केला, कारण बुद्धाकडे लोक वळले नाही पाहिजे म्हणून, बरोबर आहे का नाही? बुद्धाशी काहीच संबंध नाही त्यांना, तरी पण म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा 22 प्रतिज्ञेमध्ये छातीटोकपणे सांगितलं. आपण म्हणतो ना हे ओबीसी लोक, एसटी लोक, आदिवासी लोक, हे मातंग लोक बुद्धाकडे का येत नाही, का बुद्धाचा राग करतात, द्वेष करतात, बाबासाहेबाचा राग करतात, द्वेष करतात? कारण ब्राह्मणांनी त्यांच्या डोक्यामध्ये हे घालून दिलाय, हे डोक्यात भरवलंय. काय भरून दिलाय? बुद्ध म्हणजे देवच आहे, पण बुद्ध देव नाही आहे, बुद्ध ईश्वर नाही आहे, आणि बुद्ध कोणाचा अवतारही नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही आहे, अजिबात नाही आहे. हा खोटा प्रचार आहे, खोडसाळ प्रचार आहे. बुद्ध हे ऐतिहासिक पुरुष आहे. बुद्धाचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये झालेला आहे. येशू ख्रिस्ताच्याही आधी, ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्ताच्याही आधी, आणि मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर अल्लाच्याही आधी, आणि गुरु नानक साहेबाच्या आधी बुद्धाचा जन्म झालेला आहे. लक्षात घ्या. बुद्ध हे ऐतिहासिक व्यक्ती आहे, कोणाचाही अवतार नाही, कोणाची कल्पना नाही. बुद्ध देवही नाही, ईश्वर नाही. बुद्ध नरकाची भीती दाखवत नाही, स्वर्गाची आशाही दाखवत नाही. लक्षात घ्या. बुद्ध कोणाच्या नवसाले पावत नाही, बुद्ध आशीर्वादही देत नाही, कोपतही नाही, कृपाही करत नाही. समजलं तुम्हाला? बुद्ध कृपाही करत नाही, कोपतही नाही. बुद्ध मार्गदाता आहे, कारण बुद्धानं स्वतः सांगितलंय मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाताही नाही, तर मी कोण आहे? मार्गदाता. मी तुम्हाला मार्ग सांगतो, कोणता?
पंचशील मार्ग, मी तुम्हाला मार्ग सांगतो आर्य अष्टांगिक मार्ग, मी तुम्हाला मार्ग सांगतो 10 पारामिता मार्ग. तर बुद्धाच्या मार्गावर जर आपण चाललं तरच आपण दुःखमुक्त होतो, अन्यथा दुःखमुक्त होत नाही. बुद्ध काही देव नाही, बुद्ध काही चमत्कार करत नाही, लक्षात घ्या. बुद्धाला मुक्तीदाता समजू नका, बुद्ध हे मार्गदाता आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या मार्गावर शिकवणीवर चालणार नाही तोपर्यंत आपलं काहीही भलं होणार नाही. मग बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा छातीटोकपणे 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलंय. त्याच्या अगोदर कोणाची हिंमत झाली नव्हती. आता उपवर्गीकरण चालू आहे का नाही, आहे ना? उपवर्गीकरण चालू आहे का नाही? संविधानाने दिलेला आरक्षणाचा हा अधिकार, बरोबर आहे का नाही? आणि किती जातीला दिला? झाला का तुमचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम? हे महत्वाचं नाही का? महत्वाचं नाही हे विषय? बस झाला, आता घर बांधून जमलं. तर आज जो उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे, जो आरक्षणाचा, बरोबर आहे ना? आपलं कर्तव्य आहे का नाही? काही सामाजिक कर्तव्य, काही महाबोधी, महाविहार, भारतीय संविधान, ह्या समस्या आपल्या समस्या नाही आहे का? बाबासाहेबाला घर नव्हतं, बाबासाहेबाला मुलं बाळ नव्हते, 4 लेकरं मारलीत ना आपल्यासाठी, 18 घंटे अभ्यास केलात ना, बरोबर आहे ना? मग हे सगळं जे वैभव आलं तुमच्या घरी, तुमच्या कमाईचं नाही, ते हे सर्व कमाई बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आले. नाहीतर कुठं मांग मारणं कुपाच्या बाहेर. आज आपण पक्क्या इमारतीमध्ये, पक्क्या बिल्डिंग मध्ये आलो, कोणाची कृपा आहे? लक्षात घ्या. 33 कोटी देवी देवता होते म्हणते भारतामध्ये. इंग्रजाचंही काही करू शकले नाही ते, मुघलांचंही काही करू शकले नाही, आहे का नाही? मग 150 वर्ष भारतावर इंग्रजांनी सत्ता केली, डच, फ्रेंच, पोर्तुगीजांनी सत्ता केली, मुघलांनी सत्ता केली 400 वर्ष. तर मग हे लोक 33 कोटी देवदेवता गेलते कुठं? शेवटी लोक शहीद झाले का नाही देशासाठी, स्वातंत्र्यासाठी? आणि आपल्याला चवदार तळ्याचं पाणी पिऊ देत नव्हते, विहिरीला हात लावू देत नव्हते, बरोबर आहे ना? आताच मी बुलढाण्यामध्ये पातुर्ड्याला गावी गेलो, तिथं लोक विहिरीवर पाणी भरू देत नव्हते. पातुर्डा नावाचं गाव आहे शेगाव पाशी, पातुर्डा. तर त्या पातुर्ड्याला तिथं लोक विहिरीवर पाणी भरू देत नव्हते, ब्राह्मण लोक, आपल्या लोकांना. मी कालच आलो तिथून, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर तिथल्या लोकांनी विहिरीवर पाणी नाही भरू देत म्हणून त्यावेळेच्या लोकांनी, आपल्याच लोकांनी एकत्रित येऊन स्वतःच्या हाताने विहीर खोदली आणि त्या विहिरीचं उद्घाटन करण्यासाठी बाबासाहेबाला बोलावलं. ती तारीख आहे 29 मे 1929, लक्षात घ्या. तर त्या तारखेला बाबासाहेब त्या पातुर्डा या गावी आले आणि तिथे चांदीच्या ग्लासानं पाणी काढलं, लक्षात घ्या. चवदार तळ्यावर कुत्रे पाणी पिऊ शकत होते, डुकर पाणी पिऊ शकत होता, बैल, म्हैस, गाय सर्व पाणी पिऊ शकत होते, गधे वगैरे. पण ते पाणी पिल्यानं, ते जनावर, कुत्र पाणी पिल्यानं, डुकर, बैल, गाय, म्हैस पाणी पिल्यानं ते पाण्याला विटाळ होत नव्हता. पण आपण हात लावल्यानं, आपल्या पूर्वजांनी हात लावल्यानं ते पाणी विटाळत होतं, लक्षात घ्या, बरोबर आहे ना? आणि मग बाबासाहेबांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. ज्यावेळी ते चवदार तळ्याचं तळ बाटलं, बाबासाहेब पाणी पिले त्या महाडच्या चवदार तळ्याचं, तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने मीटिंग घेतली आणि ते चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेब पिले, त्याचे लोक पेले, अस्पृश्य लोक पेले, शूद्र लोक पेले म्हणून दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी 500 गाईचं गरम गरम शेण, शेण समजलं ना, गोबर, आणि 500 गाईचं गोमूत्र, लक्षात घ्या, 500 गाईचं गोमूत्र जमा केलं आणि 500 गाईचं शेण जमा केलं आणि ते 500 गाईचं गोमूत्र आणि 500 गाईचं शेण त्या महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यामध्ये कालवलं. कायच्यासाठी? तुमच्या हात लावल्यानं, बाबासाहेब पाणी पिल्यानं, बॅरिस्टर बाबासाहेब पाणी पिल्यानं ते पाणी विटाळलं होतं. बरं, त्यानं त्या गाईचं शेण बैलाचं का नाही टाकलं, म्हशीचं काऊन नाही टाकलं? गाईचं शेण, 500 गाईचं शेण आणि 500 गाईचं गोमूत्र त्या चवदार तळ्याच्या पाण्यात टाकलं. मला सांगा बरं, ते पवित्र झालं का? उलट खराब झालं का नाही? म्हणजे याचा अर्थ काय? गायही पवित्र आहे आमची आणि गायचं शेण आणि गोमूत्र सुद्धा पवित्र आहे, पण माणूस पवित्र नाही. एवढी असमानता, विषमता होती, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या दिवशी मग म्हणून त्यांनी ते गाईचं 500 गाईचं गोमूत्र, बोलू नका आपापसात, 500 गाईचं गोमूत्र आणि 500 गाईचं शेण जेव्हा त्या चवदार तळ्याच्या पाण्यामध्ये टाकलं, विटाळ झाला म्हणून. कारण त्याला कारणही आहे. कारण आजही ब्राह्मण लोक म्हणतात गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास करते, बरोबर आहे ना? त्याची मान्यता आहे ना, म्हणते ते लोक.
फोटो वगैरे आहे त्यांचा की गायीच्या पोटामध्ये म्हणते 33 कोटी देवी देवता राहते. आता कचाकच ते मुस्लिम बांधव कापतात तर ते कापतच असतील. सांगा ना मग गायीच्या पोटामध्ये जे 33 कोटी देवी देवता राहते तर गायी फिरताना दिसते तुम्हाला इकडे तिकडं. मग गायीला घरी ठेवायला पाहिजे आणि देवघरात तिची पूजा करायला पाहिजे. अरे देवच आहे तिच्या पोटामध्ये. पण एखादी गाय पहा तुम्ही, एखाद्या मुस्लिम बांधाला पहा म्हणायतून द्या म्हणा काढून, आम्ही मंदिरात काही जात नाही, मंदिर काही बांधत नाही, मंदिरासाठी काही भांडत नाही, आम्हाला गायीच्याच पोटात. कशी गायला हाकलतात लोक, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, गायीच्या पोटातलं ते 500 गायीचं गरम शेण आणि 500 गायीचं गोमूत्र, मग ते गायीचं असन का? कोणाचं असन? गायीच्या पोटात कोण राहते? 33 कोटी देवी देवता, बरोबर ना? मग या 33 कोटी देवी देवता अजिबात राहत नाही, पण ब्राह्मणांनी बघा किती या भारतामध्ये हे चालू आहे, लक्षात घ्या. म्हणून आजही अंधश्रद्धेला किती लोक बळी पडत आहे का नाही? म्हणजे या गायीचं गोमूत्र तर पवित्र आहे, पण आताच तो अशोक खरात घुसला घराघरात भोंदू बाबा अशोक खरात, आहे का नाही? घुसला घराघरात भोंदू बाबा अशोक खरात. आता गायीचं गोमूत्र ठीक आहे बाबा, मानतो, पण त्याचंही गोमूत्र पेल्या बाया, बरं शिकल्या सवरल्या, सगळ्या मोबाईल मध्ये पाहिलं, एवढं होऊ नये पुन्हा बाया त्या महाराजाचं तीर्थ प्यायला जातात, एवढ्या अंधश्रद्धेमध्ये आहे. बुवा ते बाया, आहे का नाही? त्या गोमूत्रामध्ये जर त्या महाराजानं गोमूत्र सोडलं तर मग बरोबर आहे का नाही? तर किती बाया अंधश्रद्धेमध्ये आहे, म्हणजे शिकल्या सवरल्या बाया. जे एकही दिवस शाळेत नाही गेला, गाडगे बाबा एकही दिवस शाळेत गेले नाही, पण त्याला समजलं, काय समजलं? देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. देवळात काय नसते? देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. हे गाडगे बाबाचं वाक्य आहे. देव माणसामध्ये शोधा, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्या पाणी, निराधार असतील त्यांना आधार द्या, बरोबर आहे का नाही? म्हणून आजही आपलं, मला मी ते बोलता म्हणून मी सांगतो, ज्येष्ठ पौर्णिमा सांगतो आणि थांबतो, की याच ज्येष्ठ पौर्णिमेला लक्षात घ्या, सुजाता जी तपस्सू आणि भल्लिक होते, या तपस्सू आणि भल्लिकने जेव्हा त्यांना मी तुम्हाला विचारलं होतं की ज्यावेळी सिद्धार्थ गौतमांनी निरंजना नदीच्या काठी ते पिंपळाचं झाड पाहिलं, काय पाहिलं? पिंपळाचं झाड पाहिलं त्या निरंजना नदी काठी बोधगयेला, ठीक आहे ना? आता ज्यावेळी ते पिंपळाचं, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे याचं, तुम्हाला त्याचं उत्तर सगळ्यांना येईल, काही भयाड असतील तर त्यांना येणार नाही, जास्त भयाड अंधश्रद्धेमध्ये. तर जेव्हा ते बुद्ध व्हायचेच आहे, तर त्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी 40 दिवसासाठी निरंजना नदी काठी ज्ञान प्राप्तीसाठी ते पिंपळाचं, म्हणजे नंतर ते बोधिवृक्ष म्हणून नावास आलं, तर त्याची निवड केली, त्या बोधिवृक्षाची, त्या पिंपळ वृक्षाची. आणि ज्या झाडाखाली ते बसले होते 40 दिवस ज्ञान प्राप्तीसाठी, समजलं? तर त्यावेळी ते आज जे महाबोधी महाविहार उभा आहे बोधगयेला आज जे विहार आहे का नाही, महाबोधी महाविहार जे ब्राह्मणाच्या कब्जात आहे, तर त्यावेळी मला उत्तर हवं आहे तुमच्याकडून. तर ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या झाडाखाली बसले होते, पिंपळाच्या झाडाखाली, आणि आज ज्या ठिकाणी ते महाबोधी महाविहार उभा आहे, तर बुद्धांनी जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा ज्ञान प्राप्तीसाठी त्या झाडाची निवड केली, तर त्यावेळी ते जंगल होतं का आजच्या सारखं शहर असेल? बरोबर आहे का नाही? काय होतं ते तेव्हा? जंगल होतं. आजच्या सारखं ते बोधगया शहर नव्हतं, बरोबर आहे का नाही? पण हे बदमाश लोक म्हणते आमचं तिथं मंदिर होतं. तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, अयप्पा मंदिर, महालक्ष्मी कोल्हापूरचं मंदिर, पंढरपूरचं विठोबाचं मंदिर, सोमनाथचं मंदिर, सर्व या भारतामध्ये जेवढे काही जुने मंदिर आहे ना काळ्या दगडाचे, नीट लक्ष द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. नीट लक्ष द्या. तर भारतामध्ये बाबासाहेबांना प्रश्न पडला की सम्राट अशोकांनी किती विहार बांधले? 84,000. तर मग 84,000 बुद्ध विहार गेली कुठं? सम्राट अशोकांनी बांधलेली आणि इतरही बौद्ध राजांनी बांधलेली बुद्ध विहार गेली कुठं? तर बाबासाहेबांना प्रश्न पडला की ती बुद्ध विहार कुठंच गेली नाही. बुद्धाच्या ज्या मूर्त्या होत्या त्या विहारातल्या गायब केल्या, किंवा बुद्धाने शेंदूर लावलं, बुद्धानेच देवी बनवलं, देव बनवलं, किंवा बुद्धाच्याच मनोवती स्तूपाचे शिवलिंग बनवले, बुद्धाच्या मूर्त्या गायब केल्या आणि तिथं शिवलिंग, अनेक देवी देवतांच्या मूर्त्या किंवा अनेक तिथं त्या ठिकाणी शिवलिंग वगैरे बसून ब्राह्मणांनी त्याच्यावर आयताच कब्जा केलेला आहे. ब्राह्मणानं कोणतंच मंदिर भारतातलं बांधलं नाही.
सगळे मंदिर नागवंशी राजांनी, नागवंशी लोकांनीच बांधलेले आहे. ब्राह्मणांनी त्याच्यावर काय केलं? आयता कब्जा केलाय. मग 84,000 बुद्धविहार गेली कुठं? तर 84,000 बुद्धविहार गेली कुठं नाही, त्याच्यावर ब्राह्मणांनी काय केलेलं आहे? कब्जा केलेला आहे. मग ते विठ्ठलाचं, पंढरपूरचं मंदिर, तिरुपती बालाजी, सगळेच मंदिर बुद्धाचे आहे. लक्षात घ्या. आजही कारल्याला गेले का कोण? कारल्याला, लोणावळ्याला, एकविरा देवीकडं, तिथं कारल्याला, लोणावळ्याला एवढी मोठी लेणी आहे बुद्धाची. त्या लेणीमध्ये एकविरा देवी बसवली. ब्राह्मणच पुजारी आहे तिथला. तिकडे जुन्नर शिवनेरीला भगवान बुद्धांच्या लेणीमध्ये ब्राह्मण पेशव्यानं अष्टविनायक गणपती बसवला. भारतामध्ये जेवढ्या काही बुद्ध लेण्या आहेत त्या बुद्ध लेण्यावर ब्राह्मणांना आपले दुकानं सुरू केले आहे. पहा, तिरुपती बालाजी, जगन्नाथ, सोमनाथ, सगळे पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर, सर्व जुने मंदिर हे प्राचीन काय आहे? बुद्ध विहार आहे. आता ते तेवढे आम्हाला नको बा, तिरुपती बालाजी, पंढरपूरचं वगैरे हे सगळे नको, ते आमचेच आहे, पण नको, पण एक तरी द्या. कोणता? महाबोधी महाविहार बोधगया. ब्राह्मण सोडायला तयार आहे का? अजिबात सोडायला तयार नाही. का सोडायला तयार नाही? कारण सगळ्यात मोठं जगातलं दान कुठं होते? पण तुम्हाला मोबाईलवर, मीडियावर, फेसबुकवर आणि टीव्हीवर दाखवल्या जाते तिरुपती बालाजी सगळ्या श्रीमंत मंदिर आहे. शिर्डीचा साईबाबा हे मंदिर सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात मोठं दान शिर्डीला होतं, सगळ्यात जास्त दान तिरुपती बालाजीला होतं. अजिबात होत नाही. कारण तिरुपती बालाजीला कोणते लोक जातात? फक्त भारतातलेच. आणि शिर्डीला साईबाबाकडे कोणते लोक जातात? भारतातलेच जातात ना. आणि बोधगयाला अख्ख्या जगातले लोक येतात. सांगा मग सगळ्यात जास्त दान कुठं होत असेल? जगातलं श्रीमंत मंदिर कोणतं आहे? विहार कोणता आहे? महाविहार, महाबोधी महाविहार. म्हणूनच ब्राह्मण ते बुद्ध विहार सोडायला तयार नाही. त्यांना बुद्धाशी काही घेणं देणं नाही. पण बुद्धापाशी त्या महाबोधी महाविहार मध्ये असलेली जी दानपेटी आहे, आज इतके वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली, साधं एक बोधगयेचं विहार सुद्धा आपण मुक्त करू शकत नाही. म्हणून 14 एप्रिल आली का आपण गर्दी करतो नाचाले, पण तीच गर्दी जर आपण महाबोधी महावीरासाठी जर केली तर आजही महाबोधी महाविहार मुक्त होऊ शकते. लक्षात घ्या. म्हणून ते महाबोधी महाविहार ते ब्राह्मणाच्या कब्जात आहे. बाबासाहेबांचं संविधानही आजही धोक्यातच आहे. आणि भीमा कोरेगावाची 260 एकर जागा तेही ब्राह्मणांच्या कब्जात आहे. तिथे स्मारक व्हायला पाहिजे. लोकांना किती त्रास होतो भीमा कोरेगावला. लक्षात घ्या. पण हे सगळ्या संघर्ष चालू आहे. आपला संघर्षाचा इतिहास आहे. म्हणून हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5ही गरजा बाबासाहेबांच्या या संविधानाच्या बदौलत आपल्याला प्राप्त झाल्या. मग ज्येष्ठ पौर्णिमेला तपस्सू भल्लिक हे बुद्ध रत्न आणि धम्म रत्न या 2 रत्नाला शरण गेले. ऐका, मला काय म्हणायचं मी सांगतो थांबतो, की ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली, ऐका, ज्ञान प्राप्ती झाली, ते बुद्ध झाले. ज्यावेळी ज्ञान प्राप्ती झाली, कोणती पौर्णिमा होती? ते वैशाख पौर्णिमा. तर वैशाख पौर्णिमेला जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली 40 दिवसामध्ये, तर मग नंतर तिथे त्यावेळी काही दिवसानं तिथे तपस्सू भल्लिक आले 500 बैलबंड्या सहित व्यापाराच्या उद्देशानं. तर त्यांनी बुद्धाला भोजनदान दिलं आणि भगवान बुद्धांनी मग आपल्या डोक्याचे 4 केस तपस्सूला आणि 4 केस भल्लिकला, निळे केस सुनील सुकेस बुद्धाने 8 केस त्या लोकांना दान केले. तपस्सू आणि भल्लिक हे 2 रत्नाला, बुद्ध रत्न धम्मरत्नाला शरण गेले आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा, म्हणजे आजचा दिवस होय. भगवान बुद्धाला जे खीरदान केली होती, उर्वेलाला खीरदान करणारी कोण होती? सुजाता. ही होती उर्वेला बोधगयाची बकरोर सेनानी. तर सुजाताला वाराणसीला देण्यात आलं होतं. आणि बुद्धाने तिथं गेल्याच्या नंतर सुजाताला उपदेश केला. सुजाता आणि तिचा पती श्रेष्ठी यांनी धम्म दीक्षा घेतली आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेला. सुजाता ही बुद्धाची पहिली उपासिका होती, जी बुद्ध धम्म संघाला तिरत्नाला शरण गेली. लक्षात घ्या. तपस्सू आणि भल्लिक हे बुद्धाचे पहिले उपासक आहे आणि भगवान बुद्धांची पहिली उपासिका सुजाता आहे. तर सुजाताची धम्मदीक्षा आणि तिच्या परिवाराची, तिच्या पतीची धम्मदीक्षा आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेला झालेली आहे. आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेला संघमित्रा आणि महामहेंद्र या अशोकाच्या मुलीने म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनीने श्रीलंका देशामध्ये श्रीलंकेची जुनी राजधानी अनुराधपूर इथं बुद्धगयेचं बोधिवृक्षाचं झाड लावलं, बोधिवृक्ष लावलं. बरोबर. तर तो दिवस होता आजचा
ज्येष्ठ पौर्णिमेला. आजच्या दिवशी सम्राट अशोकाचा एकेकाळचा राजपुत्र महामहेंद्र यांचं वयाच्या 80व्या वर्षी परिनिर्वाण झालं श्रीलंकेला मिहिंतलेला, ते सुद्धा ज्येष्ठ पौर्णिमेला. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाकडे एक व्यक्ती आला बुद्धाच्या काळामध्ये, ती कहाणी सांगतो आणि थांबतो. की बुद्धाच्या काळामध्ये एक भगवान बुद्धाकडे एक व्यक्ती आला, तो व्यक्ती बुद्धाला म्हणत आहे, बुद्धा म्हणते तुम्ही देव आहात का? बुद्धाला काय म्हणत आहे? तुम्ही देव आहात का? तर बुद्धानं उत्तर दिलं, मी देव नाही. लक्षात घ्या, अजूनही काही भयाड लोक, आपले लोक बुद्ध देवच आहे म्हणतात. बुद्धाला विचारलं त्या व्यक्तीनं, बुद्धाच्या जिवंतपणीची घटना आहे, द्रोण सुत्तामध्ये आहे, की बुद्धाला तो व्यक्ती विचारतो आपण देव आहात का म्हणते, तर बुद्ध काय म्हणते, मी देव नाही. मग तो दुसऱ्यांदा विचारतो बुद्धाला, तुम्ही यक्ष आहात का म्हणते, यक्ष. तर त्या काळामध्ये यक्ष हा एक समूह होता, मानवी समूह. तर तुम्ही यक्ष आहात का? तर बुद्ध काय म्हणते, मी यक्ष सुद्धा नाही आहे. मग तो विचारतो तुम्ही गंधर्व आहात का? तर तुम्ही बुद्ध म्हणतात मी गंधर्व सुद्धा नाही. मग बुद्धाला तो विचारतो तुम्ही मनुष्य आहात का? तर बुद्ध म्हणतात मी मनुष्य सुद्धा नाही. कारण मनुष्य आणि बुद्धामध्ये फरक आहे. बुद्ध काही मनुष्य आहे, जरी बुद्ध मनुष्य, पण बुद्ध आहे. मग बुद्धानं काय उत्तर दिलं, मी देवही नाही, यक्षही नाही, गंधर्वही नाही, आणि मी मनुष्य नाही. मी कोण आहे? बुद्ध आहे. कोण आहे? बुद्ध आहे. बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं नाही. जसं डॉक्टर नाव आई वडील ठेवतात का, ते त्यांना प्राप्त करावं लागतं, ती पदवी, डिग्री, MBBS, CMD बरोबर. मन बुद्ध म्हणजे मी देवही नाही म्हणते, मी यक्षही नाही, गंधर्वही नाही, मी मनुष्यही नाही, तर मी कोण आहे? बुद्ध आहे. आहे जरी मनुष्य, तरी पण ते काय आहे? आपण म्हणतो ना मनुष्य म्हणजे ते 32 लक्षणं 80 आणि ज्ञानाचा महासागर आहे, म्हणून ते कोण आहे? बुद्ध आहे. म्हणून बुद्धाला बुद्धच समजलं पाहिजे. बुद्ध काही देव नाही आणि बुद्ध अवतार तर अजिबात नाही. म्हणून बुद्धाने या जगामध्ये कोणताही देव नाही, हे जग कुठल्याही देवानं, परमेश्वरानं, ईश्वरानं निर्माण केलेलं नाही. देव नावाची कोणतीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही, हे जगाला बुद्धाने सांगितलं आहे. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म निरीश्वरवादी धम्म आहे. बुद्धाने हेही सांगितलं जगाला पहिल्यांदा की या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही. लोक म्हणतील या शरीरामध्ये आत्मा आहे, शरीर मरतं, आत्मा अमर असते, आत्मा भूत बनते, आत्मा पुनर्जन्म घेते. बुद्ध म्हणते या शरीरामध्ये आत्मा नावाची कोणतीच कन्सेप्ट नाही. लक्षात घ्या, आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही डॉक्टर मध्ये, मेडिकल मध्ये घेऊन जा, ते तुम्हाला फुफ्फुस काढून देतात, हृदय काढून देतात, डोळे काढून देतात, काळीच काढून देतात, पण त्या डॉक्टरला म्हणा आम्हाला आत्मा काढून द्या म्हणा, मेलेल्या माणसाची, देईल का तो काढून? प्रश्न हा निर्माण पद्धत. आता तर पती पत्नीची घर, आता तर टेस्ट ट्यूब बेबी आली, बरोबर आहे का नाही? म्हणजे काय म्हणते, हे फक्त शरीर ऐका, ब्राह्मण लोक काय म्हणतात, हे शरीर फक्त आई वडील जन्माला घालते, आत्मा बाहेरून येते म्हणते कुठून तरी. पहा, म्हणजे हे शरीर कोण जन्माला घालते? आई वडील. आणि आत्मा कुठून येते? बाहेर. आता आई वडिलाची गरज असते नाही, आता तर टेस्ट ट्यूब बेबी आहे, मग तिथून कुठून आत्मा येते? बरोबर आहे का नाही? म्हणून आत्मा, तुम्ही म्हणता ना माझा आत्मा दुखवला, मग आत्म्याचा सराप लागन, आत्मा नावाची कोणती कन्सेप्टच नाही शरीरामध्ये. लक्षात घ्या, मन आहे. काय आहे? मन. हे शरीर आणि मन, ज्याला नाम रूप म्हटलंय भगवान बुद्धाने. म्हणून आत्मा अमर असते, आत्म्याचा पुनर्जन्म असते, आत्मा भूत बनते, आणि कोणता तरी आत्मा असते बाहेरून येते, आत्मा अमर असते, आत्म्याचा पुनर्जन्म, आत्म्याचा कर्म सिद्धांत बुद्धानं नाकारला आहे. म्हणून देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम आपल्या डोक्यातून काढून टाका. द गॉड ड्युल्युजन, द सोल ड्युल्युजन. मी काय शब्द वापरलाय? तुम्ही तेव्हाच खरे बुद्धिस्ट आहात, जय भीमवाले आहे, जोपर्यंत ह्या दोन गोष्टी तुम्ही डोक्यातून डिलीट करणार नाही. द गॉड ड्युल्युजन, द सोल ड्युल्युजन. देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम. या जगामध्ये कुठलाही देव नाही आणि कुठलाही आत्मा नाही. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत किंवा अल्बर्ट आइन्स्टाईनचं तुम्ही सर्व ऐकलं असेल. म्हणून बुद्धानं देवही नाकारला आणि आत्माही नाकारला. मनुष्यानं चांगले कर्म करावे, चांगले कर्मच म्हणजे मनुष्य, म्हणजे बुद्धाच्या धम्माचा संबंध मनुष्य आणि मनुष्याजवळ असलेलं मन याच्याशीच बुद्धाच्या धम्माचा संबंध आहे. पेराल तसे उगवेल, जसं पेराल तसं उगवत असेल. जसं तुम्ही कर्म कराल, चांगले कर्म केले तर तुम्हाला सुख भोगायला येईल, आणि वाईट कर्म केले तर
दोघ भोगाला येईल, लक्षात घ्या. म्हणून आपले कर्म विपाक असतो या जगामध्ये, म्हणून कर्म विपाकाचा सिद्धांतातून कोणाचीही सुटका नाही आहे. म्हणून अंधश्रद्धेतून बाहेर पडा, कर्मकांडातून बाहेर पडा. जगामध्ये माहित आहे का, तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली, तुम्ही बघा भारतामध्ये माहित आहे का, मुसलमान लोक दिवसातून 5 वेळा नमाज पडायला जातात. किती वेळा? ऐका, आता मी 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो. दिवसातून या भारतातले लोक, दात काढण्याची गोष्ट नाही, तिकडे काय पाहून राहिली का तू? हा, काय पाहताय तू? मजाक वाटून राहिली का तुले? हा, जा मोबाईल घेऊन चिवड चावड करणार होय, मेकअप करायला ब्युटी पार्लर. मग तिकडे काय हसून राहिली तर पाहू? तर मला काय म्हणायचं आहे की मुस्लिम बांधव सकाळी दिवसातून 5 वेळा नमाज पडायला जातात. त्यांच्या अंगावर पांढरी वस्त्र असतात, डोक्यावर काय असते? पांढरी टोपी असते. दिवसातून कितीदा? 5 वेळा. जगातील मुसलमान, भारतातील या पुलगावातीलही मुसलमान, आणि त्यांचे लहान लहान लेकरं, त्याच्या आई सकाळी 6:30 वाजता, तुम्ही पुलगावले जाऊन पहा मदरस्याला, कोणत्याही मदरसे पहा, वर्धा कुठेही पहा तुम्ही भारतात, सकाळी त्या मुली आणि ते मुलं आपलेच पांढरे कपडे, बरं पण त्याईनं घातले. आमच्या बाया, आम्ही इतक्या वर्षापासून सांगतो, कोणाच्याही घरी पूजा असली, लग्नामध्ये तुम्ही घालू शकता, पण बुद्ध विहारात असताना, कुठली धम्म परिषद असताना, कोणाच्या घरी साधी पूजा असली तरी आपण पांढरी साडी घालून आली पाहिजे. मुलाबाळांना साधे हे संस्कार देऊ शकत नाही. पोरी चालल्या बांड्या बुजे घालून, ते स्किन टाईट कपडे घालून, असे पॅन्ट, जीन्स पॅन्ट. अरे बुद्ध पूजेमध्ये कोणते कपडे घातले पाहिजे? बुद्धाचा, बाबासाहेबाचा रिस्पेक्ट आहे तो. बाबासाहेब जेव्हा धम्मदीक्षा घेतात नागपूरला, तर बाबासाहेबांचे कोणतेही फोटो पहा तुम्ही, कोणतेही फोटो पहा, तुम्हाला टाय कोट बुटातले दिसते, बरोबर आहे की नाही? पण बाबासाहेबाचा धम्मदीक्षेचा फोटो पहा, पांढरं धोतर आणि पांढरा सदरा. बाबासाहेबांची पत्नी पहा, माईसाहेब आंबेडकर, सारस्वत ब्राह्मण होती ती ब्राह्मण, धम्मदीक्षेला होती बाबासाहेबांच्या सोबत. पण तिच्या, तुम्ही जुना फोटो पहा धम्मदीक्षेचा, तिच्या अंगावर पांढरी साडी आहे, ती ब्राह्मण, लक्षात घ्या. आणि आमच्या बाहेर आम्ही सांगता एवढे भंतेजी सांगत आहे, पण आम्ही एवढ्या मुजर आहो का ते आम्हाला मग लागत, लग्न असलं, रिसेप्शन असली, हळद असली, 10-12 साड्या घेऊ जातो आपण, होडत घेऊन जातो बॅग लागंतर, हे झाले का ते. पण आम्हाला इतकं जीवावर येतं. मग ज्यांचे आई वडील जसे तशा त्याच्या मुली वागतात, चालल्या त्या स्किन टाईट कपडे घालून. मग त्याला वंदनही करता येत नाही, मागं पाय करता येत नाही. कर म्हणलं तर तरुण पोरी भीतीने रेटून राहिल्या, तरुण पोरी इकडे पाय पसरून राहिल्या परित्राणाकडं, म्हणजे आताच बुड्या झाल्या. काय त्याचं लग्न, म्हणजे आताच हाडं दुखून राहिले, चांगल्या बुड्या बसून राहिल्या, चांगल्या त्या पोरीचे पाय दुखून राहिले. असं वाटतं का भंतीची उठते का, असं त्यांना वाटते. म्हणजे झाल्या काही आहे का, म्हणजे पहा कसे झाले, आळशी ऐदी झाल्या पोरी. तर दिवसातून मुसलमान बांधव आपलेच पांढरे कपडे, मुसलमान लोक पांढरे कपडे घालून जातात, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये पांढरेच कपडे, जैन लोक पांढरेच कपडे, शीख लोक गुरुद्वारामध्ये पांढरी पगडी, पांढरे कपडे, वारकरी लोक, जगातील सगळेच धर्मातील लोक आपलेच पांढरे कपडे, आपल्याच पांढऱ्या साडीचा कलर, ते लोकांनी घेतलं, आपलं चोरलं त्यानं, आणि आपण दिलं सोडून. आपण ते बांडे बुचे घालून राहिलो, आणि ते कोणते घालून राहिलोय, चट्टे पट्टे सगळे, धतिंगी झाली. म्हणजे आपण नाही करणार तर आपले मुलं बाळ काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्या पोरांना ते काय, आता बाबा ते लाडाबाई नाव ठेवलं, लाडा फोडा हाडा, आहे की नाही? तुम्हाला असं वाटत असतं मुलांना जन्म देणं साधी गोष्ट आहे, पण त्यांना संस्कारित करणं काळाची गरज आहे. काल मी त्या रेल्वे स्टेशनवर गेलो, शेगावच्या एक पोरगी फिरत होती, त्या गरमीमध्ये झोपून होती. काही लोकांना लेकरं होते तर त्याची ते किंमत करत नाही, ज्या लोकांना लेकरं आहे तर ते सुद्धा नाही, लक्षात घ्या. म्हणून संपत्ती नक्की कमवा, चांगला बंगला बांधा, घर बांधा, कष्ट करा, लक्षात घ्या, पण आपल्या संततीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही फक्त त्याच्यासाठी संपत्ती कमावून ठेवता. आता याही परिवाराने बंगला बांधून ठेवला, सोनं नाणं, बँक बॅलन्स, पुन्हा गाडी घेतील, स्टाईल बसवली, LCD घेऊन दिला, पण आपल्या मुलाला आपण सगळी धनसंपत्ती कमवून द्या, त्यांना चांगलं वेळेत योग्य शिक्षणही द्या, पण शिक्षण देऊन, चांगला बंगला बांधून धनसंपत्ती कमावणे चालत नाही. त्याला सगळ्यात गरज असते संस्काराची. पण तुमच्याकडे असलेली धनसंपत्ती ते पोरग खतमही करू शकते, अनेकांची आई वडिलांची संपत्ती. म्हणून संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष द्या. मग त्याच्यासाठी म्हणून मुसलमानाचे पोरं तुम्हाला इकडे तिकडे पानटपरीवर बसताना दिसतच नाही. तुम्ही पहा, त्याच्या बायाही दिसत नाही. तुम्ही मुसलमानांच्या वस्तीमधून जाऊन पहा, तुम्हाला दरवाजावर एखादी तरी बाई गप्पा गोष्टी, चार मिनिट. सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या बाया बौद्ध समाजाच्या, ह्या मोठी ज्या टीव्ही घेतली,
मी गेलं का बस टाकली गाई का झोपली बाई माणूस बस चाललं, काय आपलं भलं होणार आहे? बरं, सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या बाया आपल्या आदिवासी समाजाच्या. दिवसभर आम्ही पुस्तकं वाचत नाही. तुम्हाला दात काढण्याची गोष्ट वाटत असेल, इथं एकाय बाईले पंचशील येत नाही. एकाय बाईला बुद्धाचं साधं पंचशील येत नाही, बुद्ध वंदना येत नाही ना, तिच्या घरी बुद्ध वंदनेचं पुस्तक आहे ना, तिला ती ग्रंथ वाचत काहीच येत नाही. मग तिच्या आई वडिलांनाच येत नाही, येतच नाही तुम्हाला. आता मी जर उभं केलं तुमची बेइज्जती होते, बरोबर आहे का नाही? म्हणून सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या बाया बौद्ध समाजाच्या बाया भयाड बनल्या. सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या माहित आहे बाया कोणत्या? या भारतातल्या ब्राह्मण समाजाच्या बाया. ती तर ब्राह्मण समाजाची पोरगी आणि ब्राह्मण समाजाचा पोरगा ज्या कुळात जन्म घेते ते तर हे वाट पाहत राहते की मला सिनेमामध्ये मालिकेमध्ये कुठला ब्रेक भेटल. म्हणून सर्वात जास्त सिनेमामध्ये ब्राह्मण हिरोईन आहे, त्या हिरोईन म्हणून काम करतात पिक्चर मध्ये, आणि आपण टीव्ही पाहत आहोत, बयाड पाहत आहोत. हिरोईनचं कसं होईल, हिरोचं कसं होईल, आपलं कसं होईल ते पाहि ना. मग आपण ते सगळं उघडं नागडं टीव्ही मध्ये पाहतो, तेच पोरी शिकते, मग येऊन पळते, तोही पळते, ते पळते. कुठून पाहिलं ती नंतेच. मी त्यासाठी मरतो, तू नाही भेटला तर मग मरतोच मी, तू नाही तर मग कोणच नाही. तर हे सगळे संस्कार आपण टीव्ही मधून शिकत आहोत, आणि हे आई वडील त्यांना जबाबदार आहे. दात काढण्याची गोष्टच नाही. तुम्हाला अजिबात वंदना येत नाही. तुमच्या घरामध्ये फक्त बुद्धाची मूर्ती कोड्डी आणून ठेवली, बाबासाहेब आणून ठेवला, बुद्धाचं वंदनेचं पुस्तक नाही. लहान लेकरांना कधी आता इथं आल्याबरोबर बाया पटापट आम्ही कोणाकोणाच्या घरी जातो, ज्या उपासिका राहते ना, तुम्हाला माझं हे वाटत असेल, काही काही जणांच्या घरी जातो जे खरोखरच उपासक उपासिका असतात, घरी गेल्याच्या नंतर भंतेजी जसे उठल्याबरोबर भंतेजीला पाय धुवायला पाणी देणं, आम्हाला नाही माहीतच नाही. मग इवाई जवायाला म्हणजे पाय धुवायला पाणी देणं ते बरोबर समजते त्यांना. मग काय पंचपक्वानाचं भोजन दान द्यावं लागते, किती द्यावं लागते, सगळं समजते आपल्याला. इथं बाया बसूनच त्या आम्ही कोणाकोणाच्या घरी जातो जे धम्म संस्काराचे लोक आहे, भंतेजी घरात प्रवेश केल्याबरोबर पाय धुवायला पाणी देतील, उभ्या होतील, वंदामी भंतेजी म्हणतील. इथे एकाय बाईचं तोंड उरलं नाही वंदामी भंतेजी म्हणून, कारण संस्कारच नाही. गावातल्या विहारात जात नाही आपण. म्हणलं का एखाद्या बाईनं, एखादी मुसलमान माणूस मुसलमानाच्या वस्तीमध्ये गेला ते त्यांचं म्हणते ते सत श्री अकाल म्हणते, कोण राम म्हणतात ना हिंदू धर्मामध्ये. पण इथं आल्याच्या नंतर पहिले लोक एकामेकांसोबत जय भीम घेत होते, ते तर गेलं. पण भंतेजीले काय म्हणा लागते आपल्या घरी आल्याच्या नंतर ते सुद्धा बायाला माहित नाही. मग त्याच बायांना माहित नाही तर मुलांना काय सांगतील त्या? पण आम्ही काही जणांच्या घरी जातो, असे भंतेजी घरात प्रवेश केल्याबरोबर उभे राहतील, हात जोडतील, आल्याबरोबर पटपट वंदामी भंतेजी वंदन करतील. आमच्या बाया बसून आहे तिथं, काही बाया खुर्चीवर बसून आहे, म्हणून मी खुर्चीवर जेवायला बसलो, बरोबर आहे का नाही? भंतेजी घरी असल्याच्या नंतर झोपून राहू नये. भंतेजी घराच्या घरी आल्याच्या नंतर आपण त्यांना पाय धुवायला पाणी देणं, नंतर प्यायला पाणी देणं, आल्याबरोबर पहिले वंदन करणं, त्यांना वंदामी भंतेजी म्हणणं, बरोबर आहे का नाही? आपले पोरं पसरून होते इथं, होते का नाही? झोपून बाया खुर्चीवर बसून, काही बाया तंबाखू घोटत. सांगा आपले संस्कार दात काढण्यासारखी गोष्टच नाही. म्हणून असे तुमचे येणारी पिढी अशी निघून राहिली, मोबाईल खाऊ का घेऊ असंच आहे का नाही पोरायचं? काही पोरायला मोबाईल असते, तेच खाली देत जा, मोबाईलच देत जा त्याला. जेवण वगैरे पाणी वगैरे दूध वगैरे काहीच द्यायचं नाही त्याला, तेच खा म्हणाचं रात्रंदिवस. तुम्हाला जरी असं वाटत असतं तर येणारी पिढी खूप भयानक आहे आपली. म्हणून लेकरा बाळांना जन्म देणं साधी गोष्ट असं नाही, असं म्हणत नाही मी, तेही कठीणच गोष्ट आहे, परंतु त्यांना चांगलं संस्कारी बनवणं. आज 180 पोरं होते आमच्या श्रामनेर शिबिरामध्ये, 20 दिवसाचं श्रामनेर शिबिर, आणि चांगल्या घरचे पोरं. तर तुम्ही ना पोराला ऊन लागते, मरते घरचं पोरग. अरे त्याला ऊन काय असते, वारा काय असते, थंडी काय असते, तुफान काय असते याची त्याला सवय लावली पाहिजे. तुम्ही बनवताना झोप त्याले कूलर मध्ये, पंख्यामध्ये, एसी मध्ये, मग तो मोगरीच ते त्याचं शरीर, मग बनते दगडच्या दगड, बोक्याच्या बोक्या, कुत्रा बोक्या ते पोटतय बोक्या त्याच्या घरचं, पोरगी बोक्या मोनाच्या मोना, आणि हा गुड्डू बाप पांत टरबूज. हे सगळं असं बंद माये ते चालणं होत नाही, मग ते पॅरालिसिस मारते, सकाळी उठून मग ते सगळं बिमाऱ्या काढण्याचं हे सगळं घरामध्ये आहे, बरोबर का नाही? तुम्हाला हे वाटत असं. पण आपल्या मुलांना उन्हाळ्यामध्ये भंतेजीचे नंबर ठेवायचे. इथं आंबोड्याला आता शिबिर चालू होतं, रामदिगीला शिबिर होतं, येणाऱ्याला शिबिर होतं, याच महिन्यामध्ये ते अमरावतीला शिबिर होतं. 10 दिवस 20 दिवस त्यांचा अभ्यास बुडत नाही, उलट तुमच्या मुलांना चांगले संस्कार लागतील. आपल्या लहान लहान मुलांना मुलींना पाठवलं पाहिजे, आई वडिलांची जबाबदारी आहे. आणि त्यांना तुम्ही गाठर बनवा, ऊन ताण काय त्याला सगळं समजलं पाहिजे, म्हणजे धाडसी बनला पाहिजे. नाही तर म्हणजे ऊन लागते मम्मी 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 मम्मी, तर मग तो मम्मीच होते, मग झालं. असं आहे का नाही? तर हे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये होत आहे, आणि तुम्हाला आपली येणारी पिढी संस्कारी बनवून नाही राहिली. आणि आम्ही सांगितलं तर भंतेजी बहाड आहे म्हणते, त्याला ते कामच तितके आहे म्हणते, बरोबर आहे का नाही?
आम्हाला बयानात काढते, करा बाबा बयान. तर ते मुसलमान लोक दिवसभरातून 5 वेळा नमाज पडायला जाते. मी पुलगावला राहतो ना, तर त्या मुस्लिम बाया आपल्या मुलीला आणि मुलाला सकाळी 6:30 वाजता मदरशामध्ये नेऊन देतात, मस्जिदीमध्ये नेऊन देतात. पांढरे कपडे घालून पाठ दप्तर ते तिकून येतात. म्हणजे मदरशामध्ये किती वाजता त्याच्या मुस्लिम बाया मुलींना मुलांना मदरशामध्ये नेऊन देतात. ते तिथपर्यंत मग ते नमाज पडतात, मग ते शिकतात. मग तिकून आल्याच्या नंतर आंघोळ बिंघोळ करतात, शाळेला जातात. तिकून आल्याच्या नंतर दुपारी ट्युशनला जातात. बरोबर. आणि ख्रिश्चन लोक दर रविवारी बरोबर त्यांचे मुलं बाळ पूर्ण कुटुंब, शीख लोक पूर्ण कुटुंबासहित पांढरे कपडे पांढरी पगडी घालून गुरुद्वारामध्ये जातात. हिंदू लोक त्याचं तर सोडूनच द्या, 33 कोटी देवदेवता. संध्याकाळी त्याची मुलगी बरोबर दिवाबत्ती करते, दिवा लावते, तिला पूर्ण आरती पाठ आहे गणपतीची. आमच्या पोरीले गाणे पाठ आहे. 14 एप्रिलचा डान्स, 26 जानेवारीचा डान्स शिवाय माये नाचून राहिली. काय शिकवत आहे माय? 14 एप्रिलला कसं नाचायला लागते डीजेवर, नांदन नांदन. आणि पण हिचं नाही नांदणं, हिचं भांडण आहे भांडण, ऐक नाही. फक्त 14 एप्रिलचा डीजेचा डान्स आणि 26 जानेवारीचा नाच आई शिकवून राहिली पोरीले, फक्त वंदना नाही शिकवत. एकही अशी आई वडील दिसत नाही मला बौद्ध समाजामध्ये का मागे पाय कर, छातीशी हात जोड, वंदन कर, पंचशील शिकवत आहे, काहीतरी शिकवत आहे. पण काही काही महिला अशाही आहे की त्यांच्या घरामध्ये पूर्ण बुद्ध धम्माचं वातावरण आहे. मग त्यांचा पतिदेवही त्यांच्यासोबत छान वागते, मुलंही छान वागतात, मुलीही छान वागतात. त्यांच्या घरामध्ये कधी भांडण होत नाही. ज्या घरी बुद्ध नाही, फक्त बुद्ध नाही म्हणजे फक्त मूर्ती असून चालत नाही, बुद्धाचं पंचशील पाहिजे, बुद्धाचं आचरण पाहिजे. ज्या घरी खऱ्याकर बुद्धाचे विचार आहे ना, त्या घरामध्ये युद्धच होत नाही. केवळ बुद्धाची मूर्ती आणून चालत नाही, तर बुद्धाचे विचार डोक्यामध्ये घ्या, आचरणशील बौद्ध बना, तरच तुमच्या घरामध्ये कलह. आज या परिवाराने घर बांधलं, बरोबर आहे का नाही? म्हणजे ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक, शीख लोक, हिंदू लोक, सगळे लोक आपापल्या धर्माचं बरोबर प्रामाणिक काम करतात. आणि आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं की दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे कुटुंबासहित. दर पौर्णिमेला बुद्ध विहारात गेलं पाहिजे. आमच्या लोकांना, श्रीमंत झालेल्या लोकांना तर लाजच येते विहारामध्ये जायचे. बुद्ध विहाराचं जाण्याचं काम बायाचं आहे म्हणते. मग तुमचं काही खायचं काम आहे का? मग सांगा आपल्याला योगदान काय आहे? आपलं योगदान, बाबासाहेब दररोज आपल्या घरी बुद्ध मूर्तीला वंदन करून, बुद्ध मूर्तीला मेणबत्ती लावून बाहेर पडत होते. एवढे संस्कार होते. पण आपल्या लोकांना साधं पंचशील येत नाही, संस्कार नाही, आपल्याला लाज येते. ज्या लोकांना बुद्ध विहारात जाण्याची, लक्षात घ्या, तुमच्या मुलाला, लक्षात घ्या मी काय सांगत आहोत दादा, तुमच्या मुलाला, मुलीला, तरुण मुलाला आणि तरुण मुलीला बुद्ध विहारात जाण्याची कमीपणा वाटत असेल, बुद्धाला वंदन करण्याची, बुद्ध विहारात जाऊन बुद्धाला वंदन करण्याची, बुद्ध विहारात जाऊन बाबासाहेबाला वंदन करण्याची, बुद्ध विहारात जाण्याची कमीपणा वाटत असेल, तर तो चांगला माणूस बनू शकत नाही. बाबा अंगुलीमाल 1000 लोकांचा मर्डर केला अंगुलीमालानं, पण तो बुद्धाला शरण गेला. अरहंत अंगुलीमाल भिक्खू बनला. 1.5 लाख लोकांना सम्राट अशोकांनी मारलं, बरोबर, तोही धम्म अशोक बनला. आणि कोणाला शरण गेला सम्राट अशोक? बुद्धाला. महान झाले. आणि बाबासाहेब कोणाला शरण गेले? बुद्धामुळेच बाबासाहेबाचं नाव जगामध्ये महान झाले, कारण ते बुद्धाला शरण गेले. जो जो बुद्धाला खरोखर श्रद्धेनं शरण जातो, बुद्धाचं आचरण करतो, तो महान होत असतो. लक्षात घ्या. पण आपल्या मुलाबाळांना बुद्ध विहारात जाण्याची सवय पाडा, त्यांना बुद्धाला वंदन करण्याची कमीपणा बाळगू, म्हणजे त्यांना जर कमीपणा वाटेल तर चांगला व्यक्ती बनू शकत नाही. म्हणून संपत्तीच कमायची, घरामध्ये सुख शांतीसाठी आपण हा कार्यक्रम घेतो, बरोबर आहे का? गृहप्रवेश. मग घरामध्ये सुख शांती केव्हा राहते? बंतेजीच्या हाताने परित्राण पाठ घेतलं ना, बंतेजी घरी आजी आम्ही नवीन घर बांधलं, सुख शांती नांदली पाहिजे घरामध्ये, तर सुख शांती केव्हा नांदते सांगा बरं? सुख शांती नांदी पाहण्यासाठी घेता तुम्ही परिधान पाठ, मग घरीच ठेवून घ्या भंतेजीले, आहे का नाही? तर सुख शांती केव्हा नांदते? घरामध्ये सुख शांती आली पाहिजे. म्हणून म्हणते तुम्ही आमच्या घरी या, परित्राण घ्या, काहीतरी सांगा आम्हाला, बरोबर आहे ना? तर घरामध्ये सुख शांती नांदायची असेल तर साधा सोपा उपाय सांगतो तुम्हाला, ऐकता का? कोणता साधा सोपा उपाय? आता या लोकांनी एवढा मोठी बिल्डिंग बांधली, बरोबर ना, बाबासाहेबांच्या कमाईतून, बरोबर आहे ना? आता एवढी मोठी बिल्डिंग बांधली, हे बिल्डिंग आता आज उद्घाटन झालं याचं, का उद्याला काय करा, या घराचे पूर्ण दरवाजे खिडक्या सगळे लॉक लावून कुठेतरी जंगलामध्ये चालले जा, ताडोबाच्या, काय म्हणतात, या घराचे पूर्ण दरवाजे लावून घ्यायचे, खिडक्या लावून घ्यायच्या, घरात एकही व्यक्ती राहायचं नाही, सगळे चिले पिले ताडोबाच्या जंगलामध्ये चाललं जायचं चंद्रपूरला, बरोबर आहे का नाही? तर घरात सुख शांती राहील का नाही?
राहील नाही? अरे घरात सुख शांती राहील ना, घरातले दरवाजे मराठी लावून कोणच घरात नाही राहिलं तर शांती नाही राहत. मग घरात सुख शांती केव्हा राहतात? जर जर घरातले लोक बुद्धाच्या विचाराचे पायिक असतील, ज्याच्या घरामध्ये बुद्धाचा विचार फॉलो केला जाते, त्याच घरामध्ये सुख शांती नांदत असते. ज्या घरामध्ये पती पत्नीचा विश्वास असेल. लक्षात घ्या. म्हणून आपल्या घरी किती मोठं घर बांधा, किती आपल्याकडे संपत्ती येऊ द्या, आणि कधी अहंकारही करू नका बरं. काही काही बायांना आपल्या समाजाच्या बाबासाहेबांच्या पुण्याने शिकले ते आहे का नाही, ते मातंग लोक आरक्षणाचं करत आहे का नाही, उपवर्गीकरण. बरोबर आहे. केवळ आरक्षणाने माणसाचा विकास होते का? 59 जातीला बाबासाहेबांनी आरक्षण दिलाय, संवैधानिक आरक्षण 59 जातीला. आरक्षणानंच आणि केवळ शिक्षणानंच माणसाचं आपण पुढे नाही गेलो. केवळ आरक्षण तर बाबासाहेबांनी 59 जातीला दिलं, ते का नाही पुढे गेले? तर काही लोक म्हणते आमचं आरक्षण खाल्लं. मातंग लोक म्हणत आहे ना, आमचं आरक्षण खाल्लं बौद्धले. बरोबर असं म्हणत आहे का नाही? पण लक्षात घ्या, केवळ आरक्षणानं आणि शिक्षणानंच प्रगती होत नाही. आपली प्रगती कशाने होते? बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षणही दिलं. आरक्षण आणि शिक्षणाचा अधिकार तर ह्या 59 जातीला दिला ना. चांभार, भंगी, कैकाडी, कोळी, मातंग दिला ना. मग ते का पुढे गेले नाही? कारण बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षणासोबत शिक्षणासोबत बुद्ध दिला. काय दिला? बुद्धाचा धम्म दिला. त्याच्यामुळे आपली जास्त प्रगती झाली. आपण घरातले 33 कोटी देवी देवता फेकून दिले. कोण? महाराईंनी. आणि बुद्ध आणला घरात, आणि यायनं तसेच ठेवले मातंगाईनं. बरोबर आहे का नाही? हे देवच पूजत राहिले, शिक्षण घेतलं नाही, वाजवतच राहिले पाटलाईच्या समोर ढम ढम ढम. बरोबर आहे का नाही? ना आता दोष कोणाला देतात? बौद्धाईनं आमचं आरक्षण खाल्लं. बरोबर आहे का नाही? चांभार लोकांचं आरक्षण नाही खाल्लं तर आपण ते तर लोक नाही करून राहिले काही. बरोबर आहे का नाही? तर फरक कोणता आहे? आरक्षण शिक्षणाचा अधिकार तर मातंगालाही भेटला, पण त्याने मात्र आपल्या डोक्यातले ना आपल्या घरातले दगडा धोंड्याचे देवी देवता तसेच ठेवले. महाराईनं ते बुडवले, म्हणून आपली प्रगती झाली. प्रगती काय न होत असते? बुद्ध धम्मामुळे आपली प्रगती झाली. बुद्ध धम्माची दीक्षा दिल्यामुळे, 22 प्रतिज्ञेमुळे. फरक एवढाच आहे की महारांनी आपल्या घरातले नदी नाल्यामध्ये फेकून दिले आणि डोक्यातून एक काढून फेकून दिले, आणि मातंगाईनं आपल्या घरामध्ये तसेच ठेवले दगडाधोंड्याचे देव, म्हणून त्याची प्रगती झाली नाही. बरोबर आहे का नाही? आणि ते दोष कोणाला देत आहे? आपल्याला दोष देत आहे. यायनं खाल्लं म्हणते आमचं आरक्षण. अशा पद्धतीचं टीका करत आहे. आरक्षण हे संवैधानिक आहे, आणि म्हणून बुद्ध धम्मच माणसाचं काय करू शकते? बदल करू शकते आपल्या जीवनामध्ये. म्हणून लक्षात घ्या माऊल्यानो, जेवढं काही आपल्याकडे जे वैभव आहे, धनसंपत्ती आहे, हे बाबासाहेबांमुळे. आज या परिवारांनी नाही, कोणी तुमच्याकडे किती पैसे येऊ द्या, तुमच्या अंगावर किती सोनं नाणं द्या, तुम्ही किती मोठा बंगला बांधला, पण अहंकार करू नका. बाबासाहेबाला कधी विसरू नका. जो जो बाबासाहेबाला धोका देतो, गद्दारी करतो, विसरतो, त्याचं काय? आज 33 कोटी देवी देवतांची पूजा करता करता आमच्या पूर्वजांनी 33 कोटी देवी देवतांची खूप पूजा केली दगडा धोंड्याची, पण 33 कोटीतला एकही पावला नाही आणि एकही धावली नाही. आज जेवढं काही आपल्याला जे प्राप्त झालंय ते फक्त कोणामुळे? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही घरामध्ये बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबाची मूर्ती, बुद्धाचा फोटो आणि बाबासाहेबाचा फोटो आणता, आणि तिकडं मग किचन पाशी, चुली पाशी मग तिकडं देवघर ठेवता. असा धोका देऊ नका. नकली बौद्ध बनू नका. घरात खंडोबान, बाहेर बुद्ध दाखवू नका. प्रामाणिक बुद्धिस्ट बना. 22 प्रतिज्ञेचं पालन करा. आपल्या मुलाबाळांना उन्हाळ्यामध्ये श्रामणेर शिबिराला पाठवत चला. लक्षात घ्या. आणि म्हणून आज या परिवारामध्ये जे मला आमंत्रित केलेलं आहे, तुम्ही माझी छोटीशी धम्मदेसना ऐकलेली आहे. मुलांना संस्कार शिकणं खूप काळाची गरज आहे. आताच आमचे दोन्ही माझे जे श्रामणेर होते का नाही, दोन्ही श्रामणेर आधीच्या जीवनामध्ये श्रामणेर जेवढे माझ्या याच्यामध्ये श्रामणेर राहिलेले आहे, ज्यांना शिकवलंय ते चांगल्या नोकरीवर लागलेले आहे. कोणी पोलीस झालेला आहे, कोणी वकील झालेला आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल, त्याच्या परिवारामध्ये कधीच भांडण होत नाही. म्हणजे माझे जे जे मुलं राहिलेले आहेत श्रामणेर, चिवर घेतलं त्यानं, 10-10 दिवसाचं शिबिर केले, ग्रंथ वाचले त्यानं, वंदना पाठ केली. म्हणजे जे फक्त बुद्ध विहाराशीच राहिले, ज्यानं मित्रापेक्षा पुस्तकाला मित्र बनवलं, तर अशा पोरांचं कल्याण होत असते. नाही तर मग टपोरी छपोरी
पोरं तयार होते, ही हा आहे की नाही. माये मेकअप करणारी पोरगी मेकअप करणार, तर सगळ्या घराचा सत्यानाश आहे, बरोबर आहे का नाही. तर हे सगळं मुलाबाळांकडे लक्ष द्या व्यवस्थित. म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये शिबिराला पाठवलं पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे. बुद्धावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. बुद्धाचं काहीतरी तुम्ही कराल तर बुद्धाचं निश्चितच आपण त्या निर्वाणाच्या दिशेने जाऊ शकतो, लक्षात घ्या. मग साधी गोष्ट नाही. बुद्धाचा धम्म, बुद्धाने कधी चमत्कार शिकवला नाही, चमत्कार सांगितलं नाही आणि चमत्काराला मनाई केली आहे. बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे, सायंटिफिक धम्म आहे आणि सम्यक धम्म आहे, आचरणशील धम्म आहे, लक्षात घ्या. पण आज या परिवारामध्ये आलो नकोय पोरी. आज या परिवारामध्ये जे मला तुम्ही आमंत्रित केलं, या परिवाराच्या निमित्तानं या ठिकाणी निकोसे परिवार, काय ना म्हटलं, हा, आशिष भाऊ निकोसे आणि कोमलताई निकोसे, आईचं नाव काय, हा, पद्मा आई निकोसे, यांनी मोठा बंगला बांधला बाबासाहेबांच्या कमाईनं आणि सगळ्याला आमंत्रित केलं, मलाही आमंत्रित केलं. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. माझं चॅनल आहे, हे प्रवचन तुम्हाला उद्याला ऐकायला मिळेल आणि इतरही प्रवचन तुम्हाला नेहमी ऐकायला मिळेल. माझं चॅनल आहे, तुम्हाला रोजची प्रवचनं ऐकायला मिळेल. नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल आहे माझं, ते सबस्क्राईब करा. उद्याला तुम्हाला सगळी प्रवचनं माहीत पडेल. माझा या चॅनल मागचा हेतू हाच आहे की धम्माचा, बुद्धाचे विचार लोकांच्या घरोघरी पोहोचले पाहिजे. तर आता ज्याच्याकडे मोबाईल असेल त्यांनी आजच माझं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल, नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. उद्याला हे प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळेल. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. ठीक आहे.